जिल्हा बँकेत नोकरीसाठी 10,000वर अर्ज, आणखीन 2 दिवस मुदत असल्याने इच्छुक वाढण्याची शक्यता. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कनिष्ठ लिपिक भरतीसाठी आतापर्यंत 10,500हून अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आणखीन 2 दिवस म्हणजे 10 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली असून या कालावधीत अर्जाची संख्या आणखीन वाढण्याची शक्यता आहे. अर्ज प्रक्रियेनंतर अर्जाची छाननी, पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा, मुलाखत आणि कागदपत्रे पडताळणी अशी प्रक्रिया राहील, अशी माहिती बँक प्रशासनाने दिली आहे. बँकेतील 444 कनिष्ठ लिपिक पदांसाठी 24 जूनपासून अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. या भरती प्रक्रियेसाठी बँक प्रशासनाने IBPS कंपनीची निवड केली आहे. दरम्यान 2 जुलै रोजी राज्य शासनाच्या सहकार विभागाने जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याचे कारण देत नोकर भरती थांबवण्याचे आदेश दिले होते आणि या स्थगितीविरोधात जिल्हा प्रशासनाने 6 जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पहिल्या दिवशी या भरती प्रक्रियेतील स्थगिती उठवून ती सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. शासनाच्या स्थगितीच्या आदेशामुळे उमेदवारांमध्ये काही काळ संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे बँक व्यवस्थापनाने 8 जुलै रोजी संपणारी अर्ज मुदतीची करण्याची मुदत 2 दिवसांनी वाढवून 10 जुलै केली आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.